इमोशनल ट्रिगर्स साधी साधी गोष्ट असते, पण आपल्याला मनाला लागते आणि आपण एकदम रिॲक्ट करतो. छोटी गोष्ट असते, त्याला तेवढं रिॲक्ट करण्याची, तेवढी भावनिक प्रतिक्रिया देण्याची खरं तर गरज नसते, पण दिली जाते. असं होतं. असं होऊ नये किंवा का होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. इमोशनली आपण ट्रिगर करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, त्या का आहेत आणि त्याला आपल्याला ओव्हरकम करता येणार आहे का, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपत्रे शिसू. बघा काय होतं, इमोशनल ट्रिगर्स म्हणजे परिस्थिती असेल, लोक असतील, घटना असेल, त्या घटनांना, परिस्थितीला इतकं भावनिक प्रतिक्रिया देण्याची आपल्याला गरजच नसते. म्हणजे कुणीतरी आपण स्माइल करतोय आणि आपल्याला स्माइल बॅक करत नाही, आपल्याला राग येतो, मान्यच आहे, पण आपण त्याला जी प्रतिक्रिया देतो, जी चिडचिड आपली आत होते, जो रागराग होतो आणि खूप जास्त भावनिक काय म्हणत की उलथापालथ होते, इतकी गरजच नसते. पण तसं होतं. गरजेनुसार भावना तयार होत नाहीत. काही वेळेला भावना या खूप जास्त स्फोटक तयार होतात आणि एकदम येतात व्होल्कॅनो सारखी. अशा वेळेला आपण त्याला इमोशनल ट्रिगर्स म्हणतो, की या घटना, ही लोक, किंवा काही लोक पाहिले की आपण ते मला डोक्यातच जातात, ते ट्रिगर्स आहेत. भावनिक प्रतिक्रिया देण्यासाठीचे हे ट्रिगर्स आहेत. हे ट्रिगर्सला आपण जर का डिसमेंटल केलं, काढून टाकलं, तर जमणार आहे. काय करावं लागेल त्यासाठी? कारण बघा, भावनिक ट्रिगर्स जेव्हा होतात तेव्हा सगळं आपलं शरीर, आपला दिवस सगळा खराब होऊन जातो आणि आपल्याला ते नको असतं. छोट्या कारणासाठी आपण एवढं सगळं डिस्टर्बन्स आपल्याला नको आहे. मग काय करावं लागेल? दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत यामध्ये. काय आहे? सगळ्यात पहिलं ना, आपल्याला अवेअरनेस यावं लागेल की मला ट्रिगर्स कधी होतात, का होतात, तेव्हा नेमकं काय होतं, हा अवेअरनेस, याची जाणीव मला होणं गरजेचं आहे. दुसरं, माइंडफुलनेस. या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा आणि बदलण्याची माझी इच्छाशक्ती पण असणं गरजेचं आहे. मग आपण सगळ्यात पहिले काय करूया, की आता माझा काही ट्रिगर्स झालेले नाहीयेत, इमोशन्स अगदी नॉर्मल लेवलला, ऍव्हरेज लेवलला सगळं चालू आहे. अशा वेळेला मी आता आठवणार आहे की जेव्हा जेव्हा मला इमोशनल ट्रिगर्स होत आहेत, त्यावेळेला माझ्या शरीरात मला ते कुठे जाणवत आहेत. कारण इमोशन्स जेव्हा आपल्याला जाणवतात, त्या शरीरात देखील कुठेतरी आपल्याला सेन्सेशन्स होत असतात. कुठे असेल? पोटात असू शकतं, छातीत असू शकतं, आपल्या मसल्स, स्नायूमध्ये असू शकतं. कुठेतरी आपल्याला हे जाणवतं शरीरामध्ये. आपण हे थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करूया, की जेव्हा जेव्हा मला इमोशनल ट्रिगर झालंय, त्यावेळेला मला शरीरात कुठे ते जाणवलेलं आहे. हे करायचं कारण असं आहे की मला जर ते थांबवायचं असेल, तर शरीरातले बदल माझ्या पटकन लक्षात येते आणि मग मी दुसऱ्या टप्प्यावरती मग मी जाऊ शकणार आहे. काय आहे दुसरा टप्पा? तर त्यामध्ये मी जेव्हा मला जाणवते की मी आता इमोशनली ट्रिगर होते, कारण मी आधी होमवर्क केलेले की शरीरात मला कुठे जाणवते, त्यावेळेला मी ब्रेक घ्यायचा आहे. काही वेळेला हे खरं तर शक्य नसतं, पण ज्या वेळेला शक्य आहे त्यावेळेला आपण हे करायचंय. का ब्रेक घ्यायचा आहे? थोडंसं तिथून बाजूला सरकायचंय. का सरकायचं आहे? कारण त्या भावनांना प्रोसेस व्हायला आपल्याला वेळ द्यायचा आहे. तिथे मला प्रतिक्रिया द्यायची नाहीये. मला हे काम करायचंय की मला कोणीतरी बघून न बघितल्यासारखं केलंय, मला खूप त्रास झालाय, मी तिथे प्रतिक्रिया द्यायची नाहीये. मी चेहऱ्यावरती, कारण माझं लक्ष मी बघायचं की माझ्या शरीरात काय होतंय. ऑटोमॅटिक तो ब्रेक होणार आहे आणि ती जी भावना आहे ती प्रोसेस होईल. आणि मग प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला ठीक आहे ना, काही फरक नाही पडत, मला बघून न बघितल्यासारखं केलं, ते इट्स ओके. हे इट्स ओके म्हणायला आपल्याला थोडासा अवधी द्यावा लागेल. साधारणपणे 30 सेकंद आपल्याला थांबायचं, फार नाही थांबायचं, 30 सेकंद मोजून थांबायचंय. तिसरं मी काय करू शकते? ग्राउंडिंग टेक्निक्स वापरू शकते. ह्या ज्या ग्राउंडिंग टेक्निक्स आहेत ना, या खूप वेगवेगळ्या असू शकतात. तुम्ही त्या कदाचित वापरत असणार आहात. ज्या कोणत्या वापरत असाल त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि 3-4 मी पण तुम्हाला सजेस्ट करणार आहे. सगळ्यात पहिले, जेव्हा असं इमोशनली आपण ट्रिगर होतोय, लगेच पाणी प्या. पाणी पिल्याने शरीरामधला जो काही गडबड होतीये, फास्ट होतंय, ते थोडंसं स्लो डाऊन होणार आहे. दुसरं मी काय करू शकते? माझ्या श्वासांवरती मी लक्ष केंद्रित करेन. स्लो श्वास, फक्त सावकाश घ्यायचा आहे, आवाज करायचा नाहीये, फक्त हळू घ्यायचा आहे, हळू सोडायचा आहे. तिसरं अजून काय करता येऊ शकतं? अजून एक खूप चांगली टेक्निक आहे, ज्यामध्ये आपण 2 श्वास आत घेतो मोठे आणि 1 श्वास बाहेर सोडतो. सलग 2 श्वास आत घ्यायचे आणि 1 श्वास बाहेर सोडायचा आहे. किंवा अजून एक ग्राउंडिंग टेक्निक आहे, ज्याला 5, 4, 3, 2, 1 अशी टेक्निक म्हणतात, जी आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये पण बघितलेली आहे.
ज्यामध्ये आपण 5 गोष्टी बघू शकतो, 4 गोष्टी मला काय ऐकायला येतात ते बघू शकतो, 3 कोणत्या गोष्टींचे मला वास येत आहेत, 2 कोणत्या गोष्टींचे मला जाणीव होते स्किनला, आणि माझ्या जिभेवरती काय नेमकी चव आहे. असे 5 4 3 2 1 टेक्निक्स पण आपण वापरू शकतो. बघा, हे सगळं करून आपण इमोशनल ट्रिगरनेस कमी करता येईल का, आणि आपलं आयुष्य अजून चांगलं, अजून स्टेबिलाइज्ड, इमोशनल इंटेलिजंट आपण होऊ शकतो, हे जर आपण केलं तर. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करायला आणि एका व्यक्तीसोबत का होईना शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.